तर मित्रांनो, रमाकांत गाडेकर यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला अंड्याचा खिमा बनवून दाखवणार आहे. जसं आपण अंडे, 3 टमाटे, रॉक सॉल्ट म्हणजे मीठ आहे पण वेगळे आहे मीठ, हिरव्या मिरच्या घेतल्यात, लाल मिरची घेतलेली आहे, याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि पुदिना, त्याचबरोबर मी काही खडा मसाला घेतला आहे. चला मित्रांनो, मी सर्व आता तयारी करतो आणि परत येऊ. तर मित्रांनो, मी कांदे जरा असे मस्त उभे असे चिरून कापलेले आहेत, टमाटा कापलेला आहे, अंडे उकडून सोलून घेतलेत, हे राईचं तेल, सरसो का तेल, मराठीमध्ये राईचं तेल घेतले, त्याचे हिरव्या मिरच्या उभ्या चिरल्यात आणि आपण जो खडा मसाला घेतला होता तो आपण मिक्सरमध्ये वाटला आहे. आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना टाकून याची पेस्ट बनवली आणि जो राहिलेला कांदा होता त्याची पण पेस्ट बनवली. तर चला आपण सुरुवात करूया अंड्याचा खिमा बनवण्यासाठी. तर चला सोबत राहा. तर मित्रांनो, आपण गॅस पेटवलेला आहे आणि कढई ठेवली. त्यात आपण हे टाकू एवढं राईचं तेल, सरसो का तेल. हे टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जो उभा कांदा चिरला होता तो टाकणार आहोत. त्याला मस्त असं गुलाबी होईपर्यंत तळणार आहोत. तर त्याला सोबत राहा. तर मित्रांनो, आपला हा जो कांदा मस्त होत आला आहे, तर आपण त्याच्यामध्ये आपण जो खडा मसाला टाकणार आहोत, जो आपण वाटला होता, कारण तो कच्चा आहे, तो पण या तेलामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती ती पण टाकणार आहोत. आणि या सर्व गोष्टी मस्त शिजू देणार आहोत. आपण जो टमाटा कापला होता तो पण त्यात टाकणार आहोत. मस्त असा वास सुटलाय मसाल्याचा. तर आजची रेसिपी आहे अंड्याचा खिमा. राहिलं मित्रांनो, तेजपत्ता राहिला होता, आपण तेजपत्ता टाकणार आहोत. आपलं मीठ टाकायचं आहे, सॉल्ट, रॉक सॉल्ट, बघा गुलाबी रंगाचं आहे, त्याच्यामुळे हे टमाटा मस्त हे होईल. आणि आपण जो कांद्याची पेस्ट बनवली होती ती पण टाकणार आहे याच्यात. याला मस्त शिजू देणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये मी काही हिरव्या मिरच्या अशा लांब कापल्या होत्या, या लांब अशा याच्यात टाकणार आहोत. थोडंसं कोथिंबीर, पुदिना आणि हे मस्त मिक्स करून घेणार आहे. मित्रांनो, मी आता हा अंड्याचा पिवळा बलक याच्यामध्ये टाकणार आहे आणि याचं मस्त असं मिक्स करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी आपला सफेद राहिलेला जो हिस्सा आहे तो पण टाकणार आहे. पण प्रथम मी हा जो पिवळा भाग आहे हा आधी मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये, मग अंड्याचा खिमा तयार होईल. सोबत राहा मित्रांनो. हे आपलं जो टाकलं होतं आपण पिवळा बलक, आता आपण हा सफेद बलक टाकणार आहोत. पहा, याचे पण असे बारीक बारीक तुकडे केले, मग आपण मिक्स करून घेणार आहोत. पहा मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, आजची रेसिपी अंड्याचा खिमा. मित्रांनो, आपला हा खिमा तयार झालेला आहे. पुन्हा आपलं मस्त कोथिंबीर आणि पुदिना टाकणार आहोत. आपण गॅस बंद करणार आहोत. तर चला आपण आता याची प्लेट सजूया. मित्रांनो, आपला हा खिमा पाव तयार झालेला आहे.